नमस्कार, माझं नाव गोवर्धन पासकंटे आहे। मी सोलापूर शहराचा रहिवासी आहे। तर देशासाठी आणि देशाच्या कर्तव्यासाठी मोदींना निवडून आणण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे। देशाच्या संरक्षणासाठी त्यांची फार फार गरज आहे। आता मला सांगा, म्हणजे एकंदरीत 5 वर्षाचा कालावधी, 10 वर्षाचा कालावधी ह्या जे काही सरकारच्या ह्याच्यात आहे, तर त्या संदर्भातले काही निर्णय किंवा जे काही सध्या चांगलं होत आहे, तर ते तुम्ही आव्हान कसं कराल की हे चांगलं झालंय त्याच्यावरून मतदान जास्तीत जास्त लोकांनी करावं? 10 वर्षाच्या कालावधीत मोदीजींनी जे जे पण निर्णय घेतलेला आहे, मोदींनी जे जे निर्णय घेतलेला आहे ते योग्य देशाच्या कल्याणासाठीच घेतलेला आहे। जसं काय 370 कलम म्हणा किंवा सीए म्हणा, ते देशाच्या हितासाठी। आतापर्यंत 10 वर्षाच्या कालावधी पूर्ण देशात आतापर्यंत एक सुद्धा बॉम्बस्फोट झालेला नाही आहे। नाहीतर अगोदर वर्षात एकदा किंवा दोनदा बॉम्बस्फोट होत होते। त्याच्यामुळे मोदीजींची फार फार गरज आहे देशासाठी। आणि अगोदरच्या 65 वर्षाच्या कारकिर्दीत आणि पंतप्रधान मोदींची झाल्यापासून 10 वर्षाच्या कालावधीत रस्ते सुधारणा म्हणा, बांधणी म्हणा, वाहतूक म्हणा, लाईट वगैरे म्हणा, पाण्याचे प्रश्न म्हणा, त्यांनी योग्य प्रमाणे निवडून आले। मेन म्हणजे राम मंदिर त्यांनी पण निर्माण केल्यामुळे 500 वर्षाची जे प्रश्न होते ते सहजपणे मिटवले। त्याच्यामुळे त्यांची फार गरज आहे। आता सध्या सोलापूर लोकसभेचं एकंदरीत वातावरण आहे आणि या सोलापूर लोकसभेचा आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर आपल्या सोलापूर लोकसभेची सर्वात मोठी ओळख म्हणजे सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेब। ते ॲक्च्युली गृहमंत्री होते आणि त्या गृहमंत्री पदावर असतील, राज्यपाल असतील किंवा वेगवेगळ्या पदावरनं त्यांनी काम केलं। ह्या सगळ्या पदाचा फायदा सोलापूरकरांना कितपत झाला? त्यांना एक फायदा थोडेफार झालेला आहे। पाहिजे तसं प्रगती ते केलेलं नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होते, देशाचे गृहमंत्री पण होते, राज्यपाल पण होते, परंतु पाहिजे तसे सोलापूरची प्रगती त्यांनी करू शकले नाहीत। एवढंच बोलणं आहे। ज्यावेळेस मुंबईवरून किंवा जनरली सुशील कुमार शिंदे सोलापूरला यायचे त्यावेळेस ते खाजगी वाहनाने न करता रेल्वेने प्रवास करत होते सोलापूरला येण्यासाठी। मग रेल्वेने प्रवास करत असताना स्वतःची एखादी बोगी बुक करणं असेल किंवा व्यवस्था ते तशी वापरत होते, त्याच्याबद्दल काय तुम्हाला कल्पना आहे का? नाही, त्यांच्यासाठी देशाचे गृहमंत्री असल्यामुळे त्यांना तसं सुखसुविधा तर पाहिजेच आहे, परंतु जास्त प्रमाणात केले तर लोकांचं पण त्यांना प्रगती कोणती ना, त्याच्यामुळे तसं करायला नाही पाहिजे। ते त्यांनी म्हणजे उपभोग जास्त घ्यायला नाही पाहिजे। त्याच्यातून जनतेच्या पैशाची अपव्यय तर होणारच आहे। देशाची म्हणा, लोकांची म्हणा, पैशाचे वायपट खर्च तर होणारच असते ते। मग आता तुमचं जे हे क्षेत्र आहे या क्षेत्रासंबंधी मागच्या 10 वर्षामध्ये काय चांगले निर्णय झाले असं तुम्हाला वाटतं? हो, ते अगोदर जकात होती, जकात बंद झालेला आहे आणि जीएसटी वगैरे, त्याच्यामुळे काय जीएसटी मुळे तर प्रगती तर होतच आहे व्यवहाराची। त्याच्यामुळे म्हणा कर चुकवेगिरी म्हणा वगैरे सगळंपणे बंद झालेलं आहे। मग येत्या 7 मेला सोलापूरमध्ये मतदान आहे आणि आता एकंदरीत बघितलं असेल, अमरावती असेल किंवा ज्या काही वेगवेगळ्या शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होताना दिसते। तर ती टक्केवारी वाढवण्यासाठी किंवा एकंदरीत टक्केवारी लोकांनी मतदान करावं असं आवाहन करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी सोलापूर रहिवासी म्हणा, भारतीय सगळ्या भारतीयांना कळकळीची विनंती आहे, त्यांनी 7 मे रोजी किंवा देशाच्या मतदानासाठी बाहेर पडायला पाहिजे। ते सगळ्यांचा हक्क आहे, त्यांनी जरूर करावे, देशाच्या कल्याणासाठी मतदान करावे।